श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। बकरी ईदचा सण शांततेत पार पडावा यासाठी नाशिक पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। SRPF, रॅपिड फोर्स, स्थानिक पोलीस आणि होमगार्ड यांचा एकत्रित फौजफाटा शहरात तैनात केला जाणार आहे। तसेच कोम्बिंग ऑपरेशन देखील सुरू असून पोलिसांचा अलर्ट मोड पाहायला मिळतोय। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात कडक पोलीस बंदोबस्त लागू करण्यात आलाय। सुमारे 1500 पोलीस अधिकारी, कर्मचारी, 700 होमगार्ड तसेच SRPF आणि रॅपिड ॲक्शन फोर्स शहरभर तैनात असतील। संवेदनशील भागामध्ये कोम्बिंग ऑपरेशन ही सुरू करण्यात आलंय। परिसरात संशयास्पद हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जाते। गोवंश जनावरांची अवैध वाहतूक किंवा कत्तल होऊ नये यासाठी पोलिसांनी दक्षता घेतली आहे। विविध भागांमध्ये विशेष गस्ती वाढवण्यात आल्या। सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला। बकरी ईदचा सण शांततेत पार पाडावा यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा सज्ज आहे। या संदर्भात अधिक माहिती दिली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी। नाशिक शहर पोलीस हे ईदच्या बंदोबस्तासाठी सतर्क आहेत। आमची सर्व प्रकारची डिप्लॉयमेंटची तयारी झालेली आहे। यावेळेला आम्ही 24 ठिकाणी नाकाबंदी केलेल्या होत्या। कोम्बिंग ऑपरेशन्स जसे आपण बघत असाल ते आमचे चालू आहेत। स्टॉप अँड सर्च ऑपरेशन्स चालू आहेत। जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत तर त्यांच्यावरही प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे। साधारण 240 रेकॉर्डवरच्या आरोपींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आमच्याकडे स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्सची एक कंपनी आलेली आहे। 700 होमगार्ड्स आमच्याकडे आलेले आहेत आणि शहराच्या विविध ठिकाणी जे सेन्सिटिव्ह एरियाज आहेत तर त्या सर्व ठिकाणी बंदोबस्त अलर्ट आहे। उद्या नाशिक पोलिसांतर्फे साधारण 1500 अधिकारी अंमलदार नाशिक पोलीसचे, त्याचबरोबर एक कंपनी स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्सची आणि 700 होमगार्ड हे बंदोबस्तासाठी तैनात असणार आहे। त्याचबरोबर आमचे व्हॉलेंटियर्स, आमचे आईज अँड इयर्स असे सर्व प्रकारे शांतता कमिटीचे मेंबर्स हे सर्व आम्हाला या बंदोबस्तात मदत करणार आहेत। शहरात SRPF, RAF, स्थानिक पोलीस, होमगार्ड यांची तैनाती केली। कोम्बिंग ऑपरेशन सुरू असून अनधिकृत हालचालींवर कठोर पावलं उचलली जातील। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी वैभव घुगे, नाशिक।